आई, मला ना उद्या शाळेत माझी आवडती गोष्ट आणायला सांगितली आणि त्याचं महत्त्व पण सांगायला सांगितलंय. मला तुझी साडी आवडते, पण त्याचं महत्त्व नाही माहिती. तू सांगशील का? हो, सांगते. ही साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती गोल साडी गुंडाळते तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्याभोवती बांधून ठेवते. अरे, हिला सांभाळणं किती कठीण आहे. म्हणूनच सांगते, जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते. पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. फूल होताना ही कळी लाजे, फूल होताना ही कळी लाजे, वैंजनापाशी काय हे वाजे, माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. पायात जेव्हा पैंजण येतं तेव्हा स्त्रीच्या चालण्याचा डौल आगळाच असतो. हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली हे स्त्रीच्या सौंदर्याला खुलवण्याचं काम करतात. बाईचा बाईचा रूप गाईचा, जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला तिचा घरातला शेवटचा दिवस म्हणजे लग्न. लहानपणीचा भातुकलीचा खेळ, ते आईचं सणाच्या दिवशी मला सजवणं, ते बाबांचं जीवापाड प्रेम करणं, या सगळ्या गोड आठवणी हा उंबरठा ओलांडताच मी मागे सोडणार आहे.
घरात एक मुलगी म्हणून मी जगले आणि हा उंबारठा ओलांडताच मला आता एका स्त्रीचं अस्तित्व लाभणार आहे.